नमस्कार. महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गुरुवार 3 ऑक्टोबरला शारदीय नवरात्राची सुरुवात होते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे की नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, देवीची 9 रूपे, 9 माळा, 9 नैवेद्य काय आहेत. घटस्थापनेची सुरुवात ही शेतीपासून झाली आहे. पुढे याला आध्यात्मिक रूप प्राप्त झाले. आपले सणवार हे निसर्ग, शेती आणि मानवी आरोग्य यांच्याशी संबंधित आहेत. या सणांचा उद्देश म्हणजे शरीराचे व मनाचे आरोग्य चांगले ठेवणे. आज आपण जाणून घेणार आहोत आपले सणवार निसर्ग, शेती आणि मानवी आरोग्य यांच्याशी कसे संबंधित आहेत. शेतीच्या दृष्टीने घटस्थापनेला खूप महत्त्व आहे. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी हंगाम सुरू होण्याच्या आधी केली जाते. बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपरिक परंतु शास्त्रीय दृष्टिकोन असणारी ही पद्धती आहे. घटस्थापना करताना प्रथम पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळतात. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये 9 दिवस रोज पाणी घातले जाते. 9व्या दिवशी तळी उचलून घटाचे विसर्जन होते. घटस्थापनेसाठी वापरली जाणारी माती शेतकरी आपल्या शेतातील घेतो. ज्या शेतात तो रब्बी पीक घेणार आहे त्याच शेतातील ही माती असते. त्यावरून शेतकरी मातीचे परीक्षण करतो. तसेच रब्बी हंगामात जे पीक शेतकरी पेरू शकतो तेच घटासाठी वापरले जाते. यावरून त्या बियाणांची उगवण क्षमता समजते. शेतकरी शेतासाठी जे पाणी वापरणार आहे त्याच जलस्रोताचे पाणी घटामध्ये वापरले जाते. मातीचा घट यासाठी वापरला जातो कारण घटामध्ये असणारे पाणी सतत पाझरणे आवश्यक असते, जेणेकरून त्याच्या खाली ठेवलेल्या मातीत आणि त्यात टाकलेल्या बियांना रुजायला त्याची मदत मिळते. घट हा 9 दिवसच बसवला जातो कारण बियांना रुजून अंकुर बाहेर येण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी लागतो. घटामधील बियाणांची उगवण क्षमता रोज तपासली जाते. 9व्या दिवशी शेजारील 5 व्यक्तींकडून तळी उचलली जाते. म्हणजेच घटामध्ये उगवलेल्या पिकांची पाहणी होते. जे पीक जोमाने आले आहे ते पीक शेतात पेरण्यासाठी निवडले जाते. या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपीत किंवा फेट्यात खोचतो किंवा त्याची अंगठी करून हातात बांधली जाते. या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणि बीजपरीक्षण जसे होते त्याचबरोबर यावर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याची तपासणी होते. शेतात पीक व्यवस्थित येईल का, शेतात पुरेसं पाणी आहे का, पिकांची उगवण क्षमता चांगली राहील का, हे पाहण्यासाठी शेतकरी घटस्थापना करू लागला. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा असतो. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नवरात्र हे शरद ऋतूच्या प्रारंभी सुरू होते, म्हणून याला शारदीय नवरात्र असे म्हणतात. शरद ऋतू हा बल देणारा असतो. त्यामुळे आयुर्वेद आणि योगशास्त्रात असे म्हटले जाते की शरद ऋतूपासून योग साधनेला सुरुवात केली तर अत्यंत चांगली असते. माणूस हे एक अजब रसायन आहे. त्याच्यासाठी प्रत्येक क्षणनक्षण महत्त्वाचा आहे. काही विद्वान संशोधन करून त्याच्या आरोग्यासाठी भवितव्याबद्दल अहोरात्र झटतात. मानवाचे जीवन सुसंस्कृत सुखी कसे होईल यासाठी साधू, संत, ऋषी प्रयत्नशील असतात. म्हणून उपवास, व्रत निर्माण झाले. निसर्गाला आपण ईश्वर मानतो. सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणत्याही ऋतूत मानवाच्या शरीरावर आक्रमण होत असते. आहार व आरोग्य यांचा समावेश योग्य प्रकारे प्रत्येक ऋतूत केला नाही तर निसर्गाने दिलेले 100 वर्षाचे आयुष्य अर्ध्यावर येईल याची जाणीव ऋषीमुनींना होती. म्हणून त्यांनी प्रत्येक ऋतूप्रमाणे आहारविहार सांगितले. नवरात्र हा सण आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
पावसाचा जोर कमी झालेला असतो. पचनशक्ती क्षीण झालेली असते. नवरात्र हा ऋतुपरिवर्तनाचा काळ असतो. नवरात्रात नवी शक्ती, नवा उत्साह, नवी उमेद मिळते. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचा खेळ आहे. वर्षा ऋतूमध्ये जे पित्त वाढलेले असते ते बाहेर काढणे या नवरात्र उत्सवात गरजेचे असते. इथून पुढच्या काळात भूक खूप लागते. मिळालेले अन्न उत्तमरित्या पचवणे आणि त्याचं सात्विकरण बलामध्ये करून घेण्यासाठी शरीरशुद्धी गरजेची असते. यासाठी लंघन किंवा उपवासाची गरज शरीराला असते. नवरात्रीचा 9 दिवस उपवास करण्याचं शास्त्रीय कारण म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचा काही भाग आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे पोटात सडत कुजत राहतो. त्यामुळे पोटात विषारी पदार्थ तयार होतात. हे पदार्थ आपल्या शरीराला घातक असतात, जे भविष्यात अनेक रोगांचं कारण बनतात. हे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा सोपा आणि मोफत उपाय म्हणजे उपवास. ही एवढी घाण बाहेर काढायची म्हणजे त्याला 8 ते 10 दिवस लागतात. याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. आणि हे करायचं तर आधी शरीरात जाणारं अन्न थांबवलं पाहिजे, तरच शरीरातील अनावश्यक द्रव्य बाहेर काढता येतात. 9 दिवसाच्या उपवासाने शरीराला ही संधी मिळते. म्हणून 9 दिवस उपवास करायची पद्धत आहे. उपवास करताना साबुदाणा, बटाटा, तेलकट, तळलेले पदार्थ शक्यतो कमी खावेत किंवा टाळावेत. त्यामुळे पित्त वाढू शकते. शक्यतो राजगिरा पीठ, राजगिऱ्याच्या लाह्या, शिंगाड्याचे पीठ, वरई यासारख्या पदार्थांचा समावेश आहारात करावा. फळांचा समावेश आहारात करावा. उपवास करताना जड प्रक्रिया केलेले पदार्थ न खाल्ल्याने तुमचे शरीर हलके आणि अधिक चपळ होऊ शकते. या हलकेपणामुळे चैतन्य वाढते व आरोग्याची अधिक जाणीव होते. अशा प्रकारे नवरात्रीचा हा उपवास शरीर, मन, आत्मा शुद्ध करण्याचा उद्देश आहे. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा.